म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहत आहात भीम सूर्य TV. हे माझं चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मागच्या अनेक दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी यांनी जो प्रोटेस्ट केला आणि त्यात त्यांनी जो विजय मिळवला, हीच गोष्ट RSS आणि BJP आणि त्यांच्या लोकांच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखायला लागलं. त्यामुळे तर अभिजित दिपके यांना कोणी आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी वगैरे वगैरे घोषित करत आहे. यावरच एक नवीन गोष्ट सांगतो. RSSचे एक अतुल लिमिये नावाचे एक व्यक्ती आहे. त्यांनी ह्या आंदोलनाला संविधान विरोधी आणि देश विरोधी म्हटलं आहे. म्हणजे ज्या लोकांनी 52 वर्ष आपल्या ऑर्गनायझेशनच्या वर म्हणजे RSS मुख्यालयावर कधी तिरंगा फडकवला नाही, आता ते लोक देशभक्तीच्या गोष्टी करत आहेत. म्हणजे बघा, तुमचं आंदोलन ह्या सत्तेच्या विरुद्ध होतं. म्हणजे तुमचं आंदोलन संविधान विरोधी कसं होईल हे ठरवण्यात हे RSS BJPचे लोक किती मोठ्या प्रमाणात लागलेले आहे. हे यावरून अतुल लिमिये यांनी विधान केलेलं आहे की देशाचं जे संविधान आहे आणि देशाची कानून व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध हे होतं. आता या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे. संविधान तुम्ही म्हणता, खरंच तुम्ही लोक संविधान मानता का? RSSचे लोक संविधान फॉलो करतात का? देशामध्ये अराजकता पसरवण्यात कोणाचा हात आहे, आपण विचार करायला हवा. RSSचा इतिहास जर सांगायचा झाला तर RSSने देशाच्या इतिहासासाठी काय केलं हे कोणालाच माहीत नाही. देशाच्या इतिहासात त्यांचं योगदान काय आहे? बिलकुल 0% आहे असं मला वाटते. RSSला आतापर्यंत 3 वेळा बॅन केलं गेलेलं आहे भारतामध्ये. 1948मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांची हत्या झाली होती, आणि हत्या कोणी केली ती नथुराम गोडसे, आणि तो कुणाचा हे होता? RSSचा. चला ठीक आहे. दुसरं होतं 1975ला जेव्हा भारतामध्ये इमर्जन्सी लागली तेव्हा इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. आणि तिसऱ्या वेळेस 1992ला म्हणजे बाबरी मस्जिदचा जो विवाद झाला होता तेव्हा. आता विचार करा, आपल्या देशामध्ये RSSची स्थापना 1925ला झाली. हेगडेवारने केली, पण हे लोकांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यामध्ये, देशाच्या भविष्यासाठी कधीही लढले नाही. पण नेहमी देशामध्ये अराजकता पसरवण्यात वगैरे आणि जे CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ते पेपर नेट फुटीच्या होतं आणि संविधानिक पद्धतीने होतं. अभिजित दिपके यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याची धुरा सांभाळलेली आहे. आणि हीच गोष्ट RSS BJPच्या पोटात दुखायला लागलेली आहे. तर मित्रांनो, या माझ्या छोट्याशा व्हिडिओला माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे, पण याचा नेक्स्ट पार्ट मी लगेच बनवील. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.